विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। पत्रकार दिनाच्या दिवशीच पत्रकारांच्या घरावर हल्ला, इंदापूरचा बीड होतोय का? इंदापूर विश्व 24 न्यूज नेटवर्क। इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील पत्रकार सत्यजित रणवरे व संभाजी रणवरे यांच्या घरावरती अज्ञात इसमाकडून 6 जानेवारी रोजी पहाटे 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान दगडफेक करण्यात आली। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। निमसाखर येथील लोकमतचे पत्रकार सत्यजित रणवरे व संभाजी रणवरे यांच्या राहत्या घरावरती 2:30 च्या सुमारास दगड फेकण्यात आले। घरावरती दगड पडत असताना सत्यजित रणवरे यांनी शेजारील नवनाथ रणवरे, अजित रणवरे, राजेंद्र रणवरे यांना फोन करून याची कल्पना दिली। त्यानंतर सर्वजण बाहेर आले, मात्र तोपर्यंत सदरील अज्ञात इसम फरार झाले होते। सत्यजित रणवरे हे निमसाखर मधील जलजीवन मिशन योजनेच्या कामासंदर्भातील त्रुटी व नियमबाह्यते बाबतीत आमरण उपोषण करणार असल्याने तसेच इतर अवैध व्यवसायाच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध करत असल्याने अशा प्रकारे भ्याड हल्ला समाजकंटकांकडून करण्यात आला आहे। या हल्ल्याची माहिती वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंडगे यांना कल्पना देताच 15 मिनिटात वालचंद नगर पोलीस स्टेशनची पेट्रोलिंगची गाडी घटनास्थळी पोहोचली। सत्यजित रणवरे व संभाजी रणवरे यांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करीत पत्रकार आघाडीकडून वालचंदनगर पोलीस स्टेशनला या घटनेच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले असून अशा समाजकंटकांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून दगडफेक करणारा गुन्हेगार व त्यांच्या मागचा आकाश शोधून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या पत्रकार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सदस्य संतोष दहिदुले, इंदापूर तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, प्रसिद्धी प्रमुख अतुल सोनकांबळे, सलीम शेख, भीमसेन उबाळे, महेश कळसाईत, गणेश कांबळे, संतोष कदम, अमोल राजपूत आदी पत्रकार उपस्थित होते। विश्व 24 न्यूज करिता इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। इंदापूर तालुक्यात सध्याला एक पोस्ट फिरते, सत्यजित रणवरे आणि त्यांचे दुसरे साथीदार यांच्या घरावरती रात्री भ्याड हल्ला झाला, दगडफेक झाली। काय म्हणायचं तुम्हाला नेमकं उद्याच्या म्हणजे आज तुमचं उपोषण होणार होतं आणि रात्री तुमच्या घरावरती हल्ला होतोय, कुठेतरी या कामाशी आणि तुमच्या उपोषणाशी निगडीत तो हल्ला आहे का? हे बघा, आता पत्रकार आहे आपण, पत्रकार म्हणून काम करत असताना आपण आपली भूमिका प्रामाणिकपणे मांडत असतो। यामध्ये कुणाचंही मन दुखावलं गेलं असेल तर त्यांनी समोर येऊन काय असेल त्या गोष्टी कराव्यात। अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याला भेटणारे पत्रकार आम्ही नाहीये। आज तालुक्यातल्या सगळ्या पत्रकारांच्या पाठीशी मी स्वतः उभा राहतोय। माझ्या घरावरती अशा प्रकारे भ्याड हल्ले जर करत असाल तर त्याला भीक घालणारी लोक आम्ही नाहीये। आणि मला आता आपण म्हणू शकत नाही की ह्याच अनुषंगाने त्यांनी हल्ला केलाय का, कारण आपल्याकडे तसा सबळ पुरावा नाहीये। मात्र आज मी उपोषण करत असताना कालच माझ्या घरावरती हल्ला का झाला, कालच माझ्या घरावरती दगडफेक का झाली, हाही एक गंभीर प्रश्न या तालुक्यामध्ये उभा राहतोय। आणि मग तालुक्याची जी दिशा आहे ती नक्की कोणत्या दिशेने वाटचाल चालू आहे आपली, हा विचार करायचा या ठिकाणी वेळ आलेली आहे आता। सामाजिक काम करताना तुम्ही प्रशासनाचे पत्रव्यवहार केला, ज्यावेळेस तुम्ही आमरण उपोषणाचा इशारा केला त्याचवेळी प्रशासन जागा झाला असं म्हणायचं आहे का? या प्रकरणामध्ये प्रशासन वेळमापना करते का? वास्तविक पाहता आता हे जे काम आहे 8व्या महिन्यात 2025च्या 8व्या महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होतं। ते 2024च्या 8व्या महिन्यात ऑगस्ट मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होतं। आज 5 महिने उलटले तरी ते काम पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्यात त्रुटी आहेत। त्या बाबतीत अद्यापपर्यंत कोणताही संपर्क झालेला नाही। मी 23 तारखेला पहिलं पत्र दिलं, त्यानंतरही माझ्याशी काही संपर्क झाला नाही। त्याच्यावरती मी 31ला पत्र दिलं की मला जर ह्या विषयामध्ये जर आपली काही भूमिका स्पष्ट नाही झाली तर मी 6 जानेवारीला पत्रकार दिन आहे त्या दिवशी मी उपोषणाला बसणार आहे। त्यानंतर मला साहेबांचा फोन आला की तुम्ही उपोषणाला बसू नका, आपण त्यामध्ये काय करता येईल किंवा काय विषय आहे तो बघूया। म्हणजे साहजिकच आहे की आपण ज्यावेळेस पत्रव्यवहार करेल त्याच वेळेस जर अशा प्रकारे कामं होणार असतील तर ही पण चिंतेची बाब आहे। अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवरतील त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा थोडंसं लक्ष घालून ती कामं पूर्णत्वास नेली पाहिजेत। आज 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्तानं सत्यजित रणवरे आपल्या जलजीवनच्या कामासमोर
उपोषण करणार होते, काय सांगाल त्या संदर्भात? आपले सत्यजित रनोरे साहेबांनी गावाचा विकास हे ध्येय करून आपल्या गावात ज्या योजनेच्या बाबतीत त्यांनी जे माहिती मागवली त्यानुसार त्यांनी उपोषणाचा मार्ग हे केला. आपलं असं म्हणणं आहे, आज ग्रामपंचायत सगळ्यांची जी मिटिंग झाली, आपले ग्रामपंचायत सदस्य होते, ग्रामसेवक, तलाठी सगळेजण होते, त्यात 3 प्रामुख्याने मुद्दे मांडले गेले. त्यातले एक म्हणजे जलजीवन कामाला उशीर होत आहे, आपण ते काम शक्य तितक्या लवकर पुरे करू. त्याच्यानंतर जे बॅलन्सिंग टँकचं जे काम आहे ते काम करताना जरा धोकादायक तिथं रस्ता झालेला आहे, तिथून शाळेची मुलं जा ये करत असतात, त्यामुळे तिथं पत्रा लावून ती जरा बाजू सेफ करावी अशी त्यांनी आग्रहाची मागणी केली, जी की योग्य आहे. मी ठेकेदाराला सूचना केलेल्या आहेत, गुरुवारपर्यंत त्यांना सांगितलेलं आहे की तिथं पत्रा मारून तिथं जरा व्यवस्थितपणे काम हे करून जेणेकरून कुठला ऍक्सिडेंट होणार नाही शाळेच्या मुलांचा वगैरे, ही त्यांची मागणी रास्त आहे, आम्ही ती मान्य केलेली आहे. दुसरी म्हणजे जी जागा आहे ती जागेमध्ये जे आपल्या बॅलन्सिंग टँकसाठी जी जागा आहे त्याच्या लागूनच मुलांनी म्हणून आपले एक शेतकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्या जागेमध्ये 10 ते 15 ते 20 फूट जागा गेल्याचं मुलांनी साहेबांची तक्रार आहे. त्याबद्दल आपण ग्रामपंचायत भूमी अभिलेख असं एकत्रित पुन्हा सर्वे करू आणि त्यानुसार काय असेल तो मार्ग त्यावेळी आपल्या काढण्यात येईल. आपल्या एफडीपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून त्यावेळी तो मार्ग काढू आपण, त्याचं काय आहे ते याच्या बाबतीत. आणि तिसरी गोष्ट होती, जे काम जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आपल्या याच गावचे सस्ते म्हणून एक हे ग्रामस्थ आहेत, त्यांनी ते काम सबलेट करून घेतले, त्याचं पेमेंट त्यांनी थांबवलेलं आहे. त्या बाबतीत सुद्धा आम्ही डिपार्टमेंट तर्फे शासनातर्फे त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगू त्याचे जे लोकांचे फक्त सस्ते साहेबच नाहीत इतर आणि कोणाचं पेमेंट देणं बाकी असेल ते जोपर्यंत देत नाही तो पण आम्ही कॉन्ट्रॅक्टरला आमच्या पद्धतीने सूचना देऊ आणि आम्ही दिले नाही तर आम्ही त्याची कार्यवाही करू, जेणेकरून या गावचा जलजीवन मिशन आराखडा जो शासनानं, केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने जो महत्वाकांक्षी कार्यक्रम घेतलेला आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण ग्रामस्थ आणि आमचं डिपार्टमेंट असं एकत्रित काम करून कोणाची अडचण होणार नाही आणि कोणावरती अन्याय होणार नाही, जेणेकरून सामान्य लोकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. सत्यजित रनोरे यांनी समाज हितासाठी म्हणून जलजीवनच्या कामासाठी उपोषणाचा मार्ग निवडला होता आणि आज उपोषण होतं आणि त्यांच्या घरावर रात्रीच हल्ला झालेला आहे, दगडफेक झालेला आहे. हे आल्याकडे तुम्ही शासकीय अधिकारी म्हणून कसं होतं? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. जर का कोणी असं करत आहे, कारण ते स्वतःच्या फायद्यासाठी काय करत नाही तर गावच्या विकासासाठी ते काम करत आहेत, तेव्हा असं कोणी हे केलं असेल तर त्यांनी गैरसमज करून घेऊ नये की बाबा रनोरे साहेब गावच्या विकासाच्या विरुद्ध आहेत. ते उलट गावच्या विकासासाठी आपले जे गावातले इतर जे लोक आहेत त्यांच्या फायद्यासाठी म्हणा की त्यांच्या दृष्टिकोनात ते कोणतरी गावातला एक माणूस असतो की तो सगळ्यांच्या वतीनं पुढे येऊन काम करत असतो. त्यामुळे ज्यांनी चुकून हे काही केलं असेल, आपण आपल्या कोणच माहिती नाही हे असं केलेलं आहे, पण त्याचं असं कोणी करू नये. रनोरे साहेबांची आमच्या डिपार्टमेंटला पूर्णपणे सहकार्य आहे आणि ते गावच्या विकासासाठी काम करत आहे, तेव्हा असं कोणी समजू नये की बाबा गावच्या विकासाच्या विरुद्ध येऊन हे करतायत. आता उपोषणवर जे हे असं त्यांनी मार्ग अवलंबला जेणेकरून लोक अधिकारी लगेच येतील हे करतील, बाकी काय त्यांचा शासनाला त्रास द्यायचा तसं काय त्यांचा हेतू दिसत नाहीये. आज त्यांचा उपोषणाचा दिवस होता, तुम्ही सर्व त्यांच्या मागण्यावर काय मान्य केले का? मागण्या केलं म्हणजे आता त्यांनी केल्या मागण्या रास्तच आहेत, त्यांचे जे जागा मुलांनी साहेबांच्या ह्याच्यात गेल्या त्याचं पण हे करता येईल. जे सस्ते म्हणून जे आहेत पेटी कॉन्ट्रॅक्टर आहेत, सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या पेमेंट बद्दल सुद्धा आम्ही संबंधित ठेकेदाराला सूचना देऊ ते पहिला त्यांचं पेमेंट करा म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे शाळेच्या मुलांसाठी जे बॅलन्सिंग टँकचा खड्डा खाली फार मोठा असतो त्याच्यामुळे तिथे पत्रा मारून ते जरा सेफ करावं ही पण त्याची मागणी रास्त आहे, ते पण आम्ही ठेकेदाराला सूचना दिलेल्या आहेत. आताच तुम्ही बोलताना म्हणालात की सत्यजित रनोरे यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या सगळ्या रास्त आहे, परंतु ज्या वेळेस अशा काही मागण्या असतात त्यावेळेस उपोषण करण्याचा किंवा निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतरच या मागण्या मान्य केल्या जातात, याकडे कसं बघतो तुम्ही? नाही, त्यांनी उपोषण केल्यानंतरच असं नाही, तरी पण आता 15-20 दिवसापूर्वीच त्यांनी अर्ज केलेला आहे, त्यानंतर आम्ही सगळी माहिती काढली. मग आता आम्ही लवकरात लवकर हे करतोय. आज ते उपोषणाला बसले म्हणून येणार असं नव्हतं, आम्ही अगोदरच त्यांना सांगितलं की आम्ही येणार आहोत म्हणून. ते पण शुक्रवारीच आम्ही येणार, आमची तारीख ठरलेली, पण तालुक्याचे आमदार दत्ता भारडे साहेबांनी एक मिटिंग लावली पुण्यामध्ये, तेव्हा आम्हाला त्यावेळी येता आलं नाही, पण 2 दिवस सुट्ट्या आल्या, तेव्हा आज पण आलेलं आहे. त्यामुळे उपोषणाच्या दिवशीच मी आलो असं नाही आहे, तर आम्ही शुक्रवारीच आमचा प्लॅन होता इकडे, पण भारडे साहेबांची पुण्यात मिटिंग लागली त्याच दिवशी, मग त्यावेळी आपल्याला तिकडे जावं लागलं. आणि दुपारनंतर राहुल कुल साहेबांची मिटिंग लागली दौंडमध्ये,
त्याच्यामुळे आपलं शुक्रवारी जमलं नाही. पण त्या उपोषणाचा आणि आज यायचा काय संबंध नाही. आपल्याला एकत्रित मार्ग काढून गावच्या विकासासाठी आपला पाणी पुरवठा सगळ्यांना होईल. जे शासनाचं जे हर घर नल से जल जे आहे ते आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचंय. त्याला कामाला उशीर लागला तर तुम्ही त्याच्यावर काय शास्ती करणार? जर का काम जेव्हा टेंडर होतं त्यांच्यावर शासकीय ह्याच्यानुसार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे करतात. नाही फौजदारीचा एवढीच नाही, जे असेल ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्यावरती निर्णय घेतील. आता सुद्धा त्यांच्या बिलातनं हे आपल्या दंडात्मक कारवाई त्यांच्या होत आहे. आता सुद्धा त्यांचं काम पूर्ण वेळेत न झाल्यामुळे त्यांच्या बिलातली रक्कम हे होते शासनात. पाडून कशाला नंतर केलं तुम्ही? कुठलं पाडून? पूर्ण झालं काम नंतर आता ते पाडलं परत त्याला पाडलं ना उकरून केलं परत परत ते केलं होतं टाकी. साधारण त्यांचं काम पूर्ण होऊन किंवा त्यांचं बिल जे अडते 6 लाख आतापर्यंत त्यांचं 6 लाखाचं खूप मोठं नुकसान झालंय. त्या ठेकेदाराला किंवा कॉन्ट्रॅक्टरांना काय म्हणजे दंड वगैरे लावणार आहे? त्याच्यामध्ये हा स्पेशली त्यांचा खासगी प्रश्न झाला कॉन्ट्रॅक्टर आणि आपले सस्ते साहेबांचा. तर महाराष्ट्र शासनाचा रोल येत नाही. तरी पण आपण एक काम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊ. मेन कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर नव्हतो तो सब कॉन्ट्रॅक्टर अजून एक कॉन्ट्रॅक्टर नव्हतो. त्याच्यात जर जीवितहानी झाली त्यावेळेस सुद्धा तुम्ही असंच म्हणणार तर महाराष्ट्र शासनाचा यात काय रोल नाही कॉन्ट्रॅक्टर नाही. असं जीवितहानी वगैरे झालं तर शासनाचा रोल येतोच. पण यांचं जे पेमेंटचं काय अडचण आहे आपण बघूया. आता सस्ते साहेब म्हणतात त्यांचं जे पेमेंट राहिलेलं आपण दोघांना समोर बसवूया आणि दोघांचे काय तक्रारी आहेत ते पाहून आपण हे करू जेणेकरून सस्ते साहेबाचं पेमेंट होईल या दृष्टीत बघू आपण. दुसरी गोष्ट पत्रकार ज्यावेळेस तुम्हाला आव्हान देतो की जर याची दखल घेतली नाही समाजाने तर मी आमरण उपोषण करायला तर तुम्ही इथं लगेच येता. आणि त्याच अनुषंगाने मला दुसरा प्रश्न आहे की तुम्ही ऑफिसमध्ये कधी भेटायला आलं तर तुम्ही उपलब्ध होत नाही असे सामान्य माणसाचं तक्रार आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय? आम्ही शासन कसं आहे हे सब डिव्हिजन आहे ना हे ऑफिस वर्क नाही हे आपल्या साईटवरची इथं काम. या सब डिव्हिजन दौंड आणि इंदापूर 2 तालुके आहेत. या एका ह्याच्यात ना मोबाईल असतो. आम्ही आठवड्यात 2 दिवस आम्ही इंदापुरात असतो ना. माझा तर 100% लागतो आणि मी प्रत्येक फोन घेत असतो. तुमचा आता रणवीर साहेब ज्यांनी ज्यावेळी फोन केलेला आहे मी फोन उचललेले आहेत आणि त्यांना मेसेज लगेच केलेला आहे. नाही कसं असतं आमचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफिस पुण्यामध्ये अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता कार्यालय पुण्यामध्ये. पुन्हा दौंड तालुका आमच्याकडे आम्ही आठवड्यात 2 दिवस दौंडमध्ये पण असतो इंदापूरमध्ये पण असतं. आणि हे जे सब डिव्हिजन आहे ना ते साईटवरची कामं केली जातात. या ऑफिस वर्क म्हणजे असं म्हटलं शाखा ते सगळं असतं सगळं. आता कसं आहे माझं हालचाल रजिस्टर मेंटेन करायला सुद्धा क्लार्क नाहीत. आज परिस्थिती अशी आहे तुम्ही ह्याच्यात घेऊ नका पण सरकारी याच्यामध्ये एवढा स्टाफची हे आहे. आज आमचं जे इंदापूरचं जे ऑफिस आहे ते शिपाई पण परवाच 3-4 महिन्यापूर्वी रिटायर झालेला. आज आता शिपाई पण नाहीये. आता हे तुम्ही बाईटवरती घेऊ नका. शेवटी काय अडचण आहे शासनाची त्याला काय पर्याय नाही का? नाही सगळं ते मांडलं त्यांना तर सगळंच माहिती असतं आणि ते पण हे करत असत. आता माझे आता रसा साहेब रिटायर झाले 31 तारखेला. मी मावळ तालुक्यात काम करत होतो. माझी बदली झाली लगेच इकडे रसा साहेबांच्या इथे. आता इथे आपण कोणते 2 दिवस असतात? आम्ही कामाप्रमाणे असतो तरी पण मी शक्यतो बुधवारी बुधवारी तर मी असतोच तिथे. बुधवारी मंगळवार बुधवार असतो मी साईटसाठी. आता कसं आहे पूर्वी एखादी 2-3 कामं तालुक्यात चाललेली असायची. आज प्रत्येक गावात जलजीवन मिशनचं काम चालू आहे. आणि आता आज तुमच्या तालुक्यात जे 100 तुमच्या नियमन करायचा आम्ही प्रयत्न करत असतो. जेव्हा दिसतं हे चुकीचं चाललंय लगेच आम्ही रेक्टिफाय करतो. निमसाखरचे जे जलजीवनचं काम चालू आहे त्या कामातील काही त्रुटी आहेत आणि त्याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे. त्या बाबतीत आपण महाराष्ट्र राज्य जलजीवन प्राधिकरण उपविभाग इंदापूर उपविभागीय अभियंता साहेब अग्निहोत्री साहेबांना आपण एक पत्र दिलं होतं. 23 तारखेला पत्र दिलं होतं. त्याच्यानंतर 31 तारखेला पण पत्र दिलं होतं. आज आपण 6 जानेवारीला या ठिकाणी निमसाखरच्या जलजीवनच्या काम ज्या ठिकाणी चालू आहे तिथं उपोषण करणार होतो. मात्र आज अग्निहोत्री साहेब स्वतः इथं आले आणि त्यांनी काही गोष्टी आपल्याशी
क्लिअर केल्या. तर पहिली विषय असा होता की हे जे काम चालू आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगली जात नाही. एका बाजूने बोंद्रे वस्तीकडे जाणारा रस्ता आहे आणि दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांची शेती आहे. त्या रोडने जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि माध्यमिक शाळेत जाणारे विद्यार्थी तिथूनच जातात आणि बरेचसे रोजगारासाठी जाणाऱ्या महिला वर्ग असेल किंवा म्हातारी माणसं असतील ते तिथून जातात. त्यामुळे याच्यात अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. त्या बाबतीत आज 2 वर्ष होऊन गेले काम चालू आहे. कोणत्याही पद्धतीची सुरक्षितता तिथं दिसून येत नाही. याच्यातून एखादा अपघात झाला, एखाद्या व्यक्तीचा जर जीव गेला तर याला जबाबदार कोण असणार आहे? का उगाच ठेकेदार उद्याच्याला $1-2 लाख रुपये देतील त्या अपघात झालेल्यांना? हीच आमच्या जीवाची किंमत आहे का? तर त्या बाबतीत त्यांना सांगितलं की गुरुवारपर्यंत संपूर्ण तळ्याच्या बाजूने आपल्याला पत्र्याचं शेड किंवा बंदिस्त करून द्यायचंय. तेही त्या बाबतीत आपण त्यांच्याशी बोललोय. दुसरा विषय आहे की तिथं शेतकरी आहेत तिथलेच रज्जाक अहमद मुलांनी आणि राजवल्ली मुसाअल्ली मुलांनी, तर त्यांचं क्षेत्र आहे त्यात WTP ला लागूनच. तर त्यांनी परवा मोजणी केली मागच्या 8 दिवसापूर्वी. तर मोजणी केली असता महसूल विभागाच्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये WTPचं जवळजवळ 15 ते 20 फूट एवढं बांधकाम येत आहे. आणि अधिकाऱ्यांकडून असं म्हणणं आहे की आम्ही पूर्वी मोजणी केली तर ते तसं नाहीये, आमच्याच जागेत आम्ही बांधकाम केले असं त्यांचं म्हणणं आहे. तर तोही प्रश्न आहे. जवळजवळ म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की सर्वसाधारण खाजगी लोक सरकारच्या जमिनीवरती अतिक्रमण करतात, पण इथं खाजगी शेतकऱ्याच्या जमिनीवरच शासनाने अतिक्रमण केलंय का? अशी परिस्थिती इथं झालेली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की सस्ते म्हणून आहेत ते ह्या कामावरती पाण्याची टाक्याने WTPचं बांधकाम करत होते. त्यांचं हे जे काम चालू आहे ॲज अ सब कॉन्ट्रॅक्टर गाडगे म्हणून आहेत. तर त्यांनी जवळपास किती म्हटलं साहेब, 6 लाख रुपये, 6 लाखाचं बिल थकवलंय म्हणजे दिलंच नाहीये. त्यानंतर आता ह्या गोष्टीला जवळजवळ मला वाटतं वर्ष झालं का साहेब, 1 वर्ष झालं. त्यांनी त्या ठेकेदाराशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, फोन उचलला जात नाही. ह्या कामावरती ते बऱ्याच वेळा आले, इथं त्यांची भेट होत नाही. इथं त्यांचे जे कोण लोक आहेत काम करणारे सुपरवायझर वगैरे त्यांना विचारलं तर ते म्हणतात तुम्ही ते गाडगे साहेबांशी बोला. आणि गाडगे साहेबांशी बोलायचं तर त्यांचा ह्यांचा संपर्क होत नाही. मग त्यांचाही तो प्रश्न आहे. जवळजवळ 6 लाख रुपये आज जोक नाहीये एखाद्या सर्वसामान्य नवीन काम करणाऱ्या माणसासाठी. त्यांचं 6 लाख रुपये बुडलेले आहेत. अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत, त्या आपण साहेबांना सांगितलेल्या आहेत. गुरुवारपर्यंत आपण त्यांना वेळ दिलेली आहे. गुरुवारी जर याच्यावरती कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही निघाला तर शुक्रवारी आम्ही आमच्या पद्धतीने ज्या काही गोष्टी करायच्या त्या करू. याला आम्ही जबाबदार राहणार नाही. आता तुम्ही सांगितलं की या सर्व गोष्टी आहेत त्या साहेबांना कळवलंय आणि साहेबांकडनं तुम्हाला काय म्हणजे आश्वासन वगैरे साहेबांनी सांगितलंय. आता याच्यात ह्यांचा विषय आहे 6 लाख रुपयांचा मजुरीचा. त्याच्यानंतर तळ्याच्या कडेने जी पत्रा शेड वगैरे बांधायचं सुरक्षितता त्या गोष्टी आम्ही गुरुवारपर्यंत करून देतो म्हणून सांगितलंय. त्या गुरुवारपर्यंत नाही झाल्या तर आम्ही आमच्या पद्धतीने काही गोष्टी करायच्या ते करू. दुसरी गोष्ट ह्यांचा जमिनीचा विषय आहे, हे भूमी अभिलेखला अर्ज करतील. त्याचप्रकारे MGP आणि ग्रामपंचायत आणि तलाठी ऑफिस यांनी भूमी अभिलेखला अर्ज करायचा आहे आणि ह्या दोघांच्या अर्जांवर भूमी अभिलेखनी या ठिकाणी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.